हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये ज्या सीईटी होणार आहेत त्या सीईटीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते महाराष्ट्र सीईटी सेलने सुरू केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सीईटी पोर्टलवरती तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते मोबाईलवरती कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपल्या रजिस्ट्रेशनला. तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पली महासीईटी असं टाईप करून सर्च करा आणि ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला सीईटी सेलचा पहिला रिझल्ट मिळेल, तो तुम्ही ओपन करा. त्याच्यानंतर तुम्ही महासीईटीच्या ऑफिशियल पोर्टलवरती जातात. तिथे तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2025-2026 हे दिसेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या फॉर्मवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. तिथे रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला साइन इन आणि न्यू यूजर असे दोन ऑप्शन्स दिसत आहे. तर त्यापैकी तुम्ही न्यू यूजरवरती जाऊन रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक फॉर्म ओपन होईल. तिथे फर्स्ट नेम अँड मिडल नेम तुम्हाला टाकायचं आहे. तर ते तुमच्या SSC आणि HSCच्या मार्कशीटनुसार असलं पाहिजे. तर सुरुवातीला तिथे तुम्ही तुमचं फर्स्ट नेम टाकून घ्या, जसं मी इथे टाकतो आहे. त्यानंतर तुमचं जे मिडल नेम आहे ते तुम्ही टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुमचं लास्ट नेम तुम्ही इथे एंटर करायचं आहे आणि हे सगळे नेम तुमच्या SSCच्या आणि HSCच्या मार्कशीटनुसार असले पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा जो ईमेल ID असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो 8 कॅरेक्टर लॉंग असेल. त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स असतील. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही वरती सिलेक्ट करून एंटर करायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर तुम्ही रजिस्टरवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पुढे एक व्हेरिफिकेशनचं पेज दिसेल. त्याच्यामध्ये तुमच्या ईमेलवरती एक लिंक पाठवण्यात आलेली आहे. त्या ईमेलवरती जाऊन तुम्ही क्लिक हेअरवरती सिलेक्ट करून तुमचा ईमेल तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. तर चला मग आपण ईमेल ID वरती जाऊयात. आता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ईमेलवरती याल त्यावेळेस तुम्हाला महासीईटी व्हेरीफाय ईमेल असं आलेलं असेल. त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल. तो ईमेल तुम्ही ओपन करायचा आहे. तो ईमेल ओपन केल्यानंतर ईमेल व्हेरिफिकेशन असं वरती लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर तिथे व्हेरीफाय ईमेल असं दिलेलं असेल. त्या व्हेरीफाय ईमेलवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. तिथे मग तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी विचारलं जाईल. मग त्याच्यामध्ये फादर्स नेम एंटर केल्यानंतर तुम्हाला मदर्स नेम तुम्हाला तिथे एंटर करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करावं लागेल. नंतर रिलिजन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मदर टंग जे असेल, रिजन सिलेक्ट करा, तो रुरल आणि अर्बन या दोन्हीपैकी. त्यानंतर मदर टंग सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी, ॲन्युअल इन्कम तुमचा जो असेल फॅमिलीचा तो सिलेक्ट करा. तुमचं मॅरिटल स्टेटस, मॅरिड असाल तर मॅरिड, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड. मॅरिड जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमच्या स्पाऊसचं नेम एंटर करण्यासाठी इथे विचारलं जाईल. नंतर तुम्हाला तिथे परमनंट ॲड्रेस तुमचा जो आहे तो फिलअप करायचा आहे. तो ॲड्रेस फिलअप करताना तुमची जी ॲड्रेस लाईन असेल तुमच्या आधार कार्डवरती तुम्ही चेक करा. तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट एंटर करायला विचारलं जाईल. स्टेट एंटर केल्यानंतर डिस्ट्रिक्ट, नंतर तुम्हाला तालुका तुमचा एंटर करावा लागेल आणि नंतर विलेज. त्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड एंटर करण्यासाठी विचारलं जाईल. तुमचा पिनकोड तुम्ही व्यवस्थित इथे एंटर करून घ्या. खाली STD कोडसाठी जागा आहे, ते एंटर नाही केलं तरी चालेल. तुमचा मोबाईल नंबर किंवा फोन नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि नंतर तुमचा ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, सध्याचा पत्ता हा परमनंट ॲड्रेस सारखाच असेल तर तुम्ही तो सिलेक्ट करा. अदरवाईज तुम्हाला नवीन ॲड्रेस एंटर करावा लागेल. त्यानंतर ऑदर डिटेल्समध्ये महाराष्ट्राचे डोमिसाईल असेल तर यस, मायनॉरिटी असेल तर यस, नसेल तर नो करा. फिजिकल डिसॅबिलिटी असेल तर यस करा. आणि जर ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फिजिकल डिसॅबिलिटीचे डिटेल्स द्यावे लागतील. मी इथे नो करतोय. त्यानंतर SSCचे तुमचे जे मार्क्स आहेत 10वीचे मार्क्स ते आणि 10वीचे जे इयर आहे ते तुम्हाला एंटर करायला सांगितलं जाईल. तर 10वीचा इयर तुम्ही इथे एंटर करून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुमचे 10वीचे जे मार्क्स असतील पर्सेंटेजमध्ये तुम्ही ते एंटर करून घ्या. मी इथे 95 एंटर करतोय. त्याच्यानंतर तुमचं जे 10वीचं बोर्ड असेल ते एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं 10वी कुठल्या राज्यातून झालं आहे ते राज्य तुम्ही एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 12वीला 2025 साली ॲपियर होत आहे की 12वी ऑलरेडी पास केली त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत. जर नसेल तर तुम्ही 12वी कधी पास झालात त्याचं इयर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर बोर्ड कुठलं होतं ते तुम्हाला एंटर करावं लागेल. मार्क्सचा टाईप काय होता, पर्सेंटेज होतं की CGPA. त्यानंतर पर्सेंटेज असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळाले होते, CGPA असेल तर किती CGPA होतं ते तुम्हाला इथे एंटर करावं लागेल. तर मार्क्स ऑफ 10 म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि आउट ऑफ म्हणजे किती पैकी मिळाले. हे झाल्यानंतर तुम्ही सेव्ह चेंजेस करू शकता. एकदा परत तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन चेक करून घ्या आणि ती इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करून तुम्ही इथे सेव्ह करू शकता. तुम्ही ही इन्फॉर्मेशन परतही एडिट करू शकता, पण सुरुवातीलाच तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. एकदा सेव्ह चेंजेस केल्यानंतर तुम्हाला डाटा सेव्ह सक्सेसफुली असं वरती नोटिफिकेशन दिसेल. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे CET रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन्स आहेत. सध्या वेगवेगळ्या CETचे रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत. आता जर तुम्ही LLB 3 इयर्ससाठी रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला इथे रजिस्टर नाव क्लिक करून रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्या परीक्षेला अप्लाय करत असाल त्या परीक्षेचं ऑप्शन्स तुम्ही एकदा फॉर्म चालू झाल्यानंतर सिलेक्ट करून पुढे तो फॉर्म फिल करू शकता. याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये जनरल B.Ed CET आणि ELCT तसेच 3 इयर लॉ CET या परीक्षांसाठी लाईव्ह बॅचेस सुरू करण्यात आलेले आहेत. आमची जी पुढची लाईव्ह बॅच आहे ती 30 डिसेंबरला सुरू करण्यात येत आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला या कोर्समध्ये मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत. 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला या परीक्षांचं प्रिपरेशन करताना दिले जाणार आहेत. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्सही तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी B.Ed आणि LLB करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी या लाईव्ह बॅचेस आम्ही सुरू केलेले आहेत. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. असेच अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जसे जसे ॲप्लिकेशन सुरू होत आहेत तसं तसं मी त्या एक्झामला कसं अप्लाय करायचं याच्यावरती रेग्युलर अपडेट यापुढेही अपलोड करत राहणार आहे. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.